नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत सुंदर दार्जिलिंगच्या मार्केटमध्ये। गेल्या ब्लॉग मध्ये तर आपण ह्या दिशेला आलोच होतो, पण एंटर नव्हतं केलं, तिथेच आपण आपला ब्लॉग एंड केला होता। तर तिथूनच आता आपण ह्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर आजचा आपला प्लॅन आहे इथलं फेमस मार्केट एक्सप्लोर करायचं। चला तर मग सुरू करूया आजचा मजेशीर ब्लॉग। वा, इथलं मार्केट किती कलरफुल आहे ना। तर हे आहे हॉटेल विंडरमेअर। हे एक ब्रिटिश हेरिटेज हॉटेल आहे। तर आज आपण दार्जिलिंग मॉल रोड एक्सप्लोर तर करणार आहोत। तर जातानाच हे जे विंडरमेअर हॉटेल आहे ते आपल्याला बघायला भेटलेलं आहे। या हॉटेलचे रूम टॅरिफ पीक सीझनला 15,000 to 18,000 पर्यंत असतात पर नाईट। तर आता आपण मॉल रोड मध्ये एंटर होत आहोत आणि लेफ्ट हँड साइडला तुम्ही बघू शकता इथे किती ब्युटिफुल वॉल हँगिंग्स अवेलेबल आहेत, गणपतीचे पण आहेत। प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या वस्तू, कपडे, हस्तकला, सोव्हेनियर्स सगळंच खूप सुंदर दिसतंय। तर मॉल रोड मध्ये आत आल्यावरच आपली नजर जाते ह्या मोठ्या स्टॅच्यूवर, जी आहे ही स्टॅच्यू आहे भानुभक्त आचार्य यांची। तर हे आहेत नेपाली पोएट, ट्रान्सलेटर आणि रायटर। त्या काळात ते आदिकवी म्हणून ओळखले जायचे, कारण ते नेपाली लँग्वेज मधले फर्स्ट पोएट होते आणि रामायण सारखं पुराण त्यांनी नेपाली लँग्वेज मध्ये त्यांच्या लोकांसाठी ट्रान्सलेट केलेलं होतं। त्यामुळे इझिली नेपाली लोक सुद्धा रामायण वाचू शकतील। तर आता आपण गोल्डन टिप्स ह्या शॉप मध्ये एंटर करत आहोत त्यांचे अँटिक क्रॉकरीज बघण्यासाठी। आतमध्ये एंटर केल्यावर कळलं हे फक्त क्रॉकरी शॉप नसून इथे वेगवेगळ्या प्रकारचे दार्जिलिंगचे टी पॅकेट सुद्धा अवेलेबल होते आपल्याला शॉप करण्यासाठी। इथे लोकल वुलन कपडे खूप फेमस आहेत, थंडीमध्ये वापरायला परफेक्ट। आणि बघा हे हँडमेड आयटम्स खरंच खूप युनिक आहेत। इथे बऱ्याच मेटलच्या वस्तू आणि मूर्त्या मला खूप आवडल्या होत्या, त्या बघायला भेटल्या। अगदी आधीच्या काळातल्या सुद्धा मूर्त्या इथे प्रेझेंट आहेत। तसंच वेगवेगळ्या पर्ल्स पासून बनवणारे दागिने, माळ इथे होत्या आणि ज्वेलरी सुद्धा खूप छान होत्या। त्यानंतर इथे मार्केट स्टार्ट झालं होतं। इथे मेडिकल आहे, असे बरेचसे लागणाऱ्या वस्तूंचे स्टोर आहेत। सो आता इथून आम्ही स्ट्रीट शॉपिंगला स्टार्ट करतो आहोत। तर आपण काय इंटरेस्टिंग आल्यावर भेटू। मला आता शॉपिंग करू द्या। बाय। मिर्ची है ना स्पाइसी वाली, और ये थोड़ा कम कीजिए ना। वहाँ से कम नहीं हो गया, बहुत महंगा। शॉपिंग तर झाली। आता शॉपिंग म्हटलं की बार्गेनिंग टाइम नक्की। ट्रॅव्हल म्हटलं की शॉपिंग प्लस फन दोन्ही। आता थोडं फूड एक्सप्लोर करूया। दार्जिलिंग मध्ये मोमोज आणि नूडल्स खूप फेमस आहेत, तर चला आपण ते एक्सप्लोर करूया। दार्जिलिंग रोड फिरून फिरून पाय खूप दमले होते आणि कसेबसे आम्ही रूममध्ये पोचलो। थंडी सुद्धा खूप वाढली होती, त्यामुळे नेक्स्ट दिवशीचा पण खूप लवकरचा प्लॅन असल्यामुळे आपण डिनर लवकर करून रूममध्ये आलो होतो। इकडचा सगळ्यात इम्पॉर्टंट सनराइज जो आहे टायगर हिलचा, तो उद्या तुम्हाला बघायला भेटणार आहे। गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर आत्ता सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आपण सनराइज पॉइंटला टायगर हिलला
जाणार आहोत, ते पण आपली गाडी घेऊन. सनराईज पॉइंट बघायला जाण्यासाठी परमिट असणं आवश्यक आहे आणि ते आपण घेतलेलं आहे. इतक्या लवकर उठल्यामुळे पूर्ण होमस्टे मधले सगळी लोक झोपलेली होती. आम्हीच फक्त लवकर जाणार होतो हे इन्फॉर्म केलं होतं. गाडीवर पूर्ण फॉग आणि बर्फ जमला होता, तरी सुद्धा आम्ही गाडी घेऊन निघालो. हात पूर्ण फ्रीज झाले आणि जंगल एरिया पण होता, स्लोप होता खूप, त्यामुळे मी जास्त शूट नाही केलं. पण इथेच येतो मोठा ट्विस्ट. आम्ही सनराईज पॉइंटला तर पोचलो, पण तिथे जाऊन आम्हाला अडवलं आणि सांगितलं प्रायव्हेट व्हेकल्स अलाउड नाही आहे, तुम्हाला टॅक्सी ज्यांच्याकडे परमिट आहे ती बुक करूनच वरती यायला लागणार आहे. मग परत आम्ही तेवढ्या खाली आलो, आपली गाडी पार्क केली होमस्टे जवळ आणि मग चालत चालत खाली जिथे पण टॅक्सीचा जो स्टेशन आहे तिथे गेलो आम्ही. तिथे टॅक्सी आपण बुक केली आणि एवढी थंडी होती, हात पाय पूर्ण फ्रीज झाले होते, त्यामुळे कंटिन्यू शूट करणं पॉसिबल नव्हतं. जेवढं करता आलं तेवढं मी तुमच्यासाठी केलेलं आहे. तर आम्ही इथे पोचल्यानंतर सनराईजला तर बराच टाइम होता, पण जे आपण काळोखात निघालो होतो त्याच्यापेक्षा थोडं उजाडलं होतं. पण इथल्या थंडीबद्दल तर काय बोलूच नाही, अनकंट्रोलेबल. मी काही कॅप्स वगैरे कॅरी नव्हत्या केल्या आणि स्वतः ग्लव्ज पण नव्हते घातले. मनूलाच सगळं घालून आणलं होतं, पण इथे आल्यानंतर कळलं मनूने तेवढं सगळं घालून सुद्धा तिला इतकी जास्त थंडी वाजत होती की माझ्याकडे जेवढ्या पण गोष्टी होत्या त्या जास्त मनूलाच यूज कराव्या लागल्या. तर आता मी रिलीज करते आपण इतक्यावर आणि टायगर हिलचं काय इतकं महत्त्व, कारण इकडचा सनराईज खूप डिफरंट आहे. आपण इथे बघायला आलोय कंचनजंगा माउंटन हिल्स. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नेचरची एक अनोखी मॅजिक दाखवणार आहे. ते कसं ते सांगते. तर इथे सनराईज झाला की त्याच्या अपोजिट साइडला कंचनजंगा हिल्स आहेत. सनचे रेज त्या दिशेला पडल्यावरच तिकडचे माउंटनचे पीक्स दिसायला लागतात आणि ते सुद्धा गोल्डन कलर मध्ये, सोनेरी अगदी. त्यामुळे त्या हिल्सला सुवर्ण पर्वत असं नाव दिलं गेलं आहे की नाही एकदम नवीन आणि अगदी मॅजिकल असं. तर हा सनराईज अगदी अनोखा असल्यामुळे हा तर आमच्या बकेट लिस्ट मध्ये होताच. तर तुम्ही कधी येताय दार्जिलिंगला आणि टायगर हिल एक्सप्लोर करायला ते नक्की कमेंट करून सांगा. तर आता सनराईज व्हायचा टाइम झाला होता, पण खूप क्लाउडी झाल्यामुळे सन कुठेतरी ढगांच्या आड जात होता आणि जोपर्यंत सनराईज प्रॉपर होत नाही तोपर्यंत त्याचे रेस काय ऑपोजिट डायरेक्शनला पडणार नव्हते. त्यामुळे आपण जी गोष्ट पाहण्यासाठी इतक्या दुरून आलेलो आहोत ती काय आज आपल्याला बघायला भेटणार नाही. त्यामुळे आम्हाला थोडंसं टेन्शन येत होतं, कारण ही गोष्ट फार रेअर होती आणि तिकडच्या लोकांसाठी ते नॉर्मल असली तरी आपण इतक्या लांबून असा सनराईज कधी अनुभवलेलाच नाही. त्यामुळे आम्ही खूप इगर होतो तो सनराईज एक्सपिरियन्स करण्यासाठी. पण फायनली सनराईज सुद्धा व्यवस्थित झाला आणि आपल्याला कंचनजंगाचे पीक सुद्धा गोल्डन मध्ये एकदम छान दिसले आणि ते आपण कॅप्चर सुद्धा तुमच्यासाठी व्यवस्थित करू शकलो. तर चला बघूया आपण कसे कॅप्चर झालेत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की सनराईजची व्हिडिओ घेणं वगैरे नेहमीप्रमाणे असेल, पण तसं नव्हतं. इथे हात इतके फ्रीज झाले होते की मोबाईल पकडणं सुद्धा इथे खूप डिफिकल्ट जात असताना आम्ही ह्या सगळ्या व्हिडिओज फक्त तुमच्यासाठी कॅप्चर केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या व्हिडिओजला भरपूर प्रेम द्या, फॅमिली आणि फ्रेंड सोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता येतोय सगळ्यात खास मोमेंट जो आपल्या व्लॉगचा अगदी की पॉइंट आहे, तो म्हणजे कंचनजंगा गोल्डन कलर मध्ये त्याचे पीक्स आपल्याला दिसणं. भरपूर क्लाउड सुद्धा आहेत, थोडं सनी तर कधी क्लाउडी एक क्षणातच होत होतं, पण तरी सुद्धा आम्ही तिथे खूप वेळ वेट केलं, कारण आम्हाला कंचनजंगा पीक्स बघायचेच होते. कारण ही जी मॅजिक होती ती अगदी दुर्मिळ आहे आणि बरेच जे लोक जमले होते ते निघून सुद्धा गेले कंटाळून की आता नाही दिसणार आहेत म्हणून. पण आपण तिथे थांबलो, आम्हाला हा विश्वास होता की आज आपण हे बघणारच आहोत. तर बघू शकताय हॅपी फेसेस कसे असतात एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर. तर बरेच लोक सनराईज बघून परतले होते, पण काही जे लेट कमर्स होते त्यांच्या नशिबात कंचनजंगा पीक्स बघणं होतं. तर ते लेट आल्यामुळे त्यांना कंचनजंगा
पिक्स बघायला भेटलं आणि त्यांनी आमच्याकडून सनराईजची सुद्धा व्हिडिओ शेअर करून घेतली. तर आता आपण हॉटेलमध्ये आलो, फ्रेश झालो आणि परत आपण फिरायला जाण्यासाठी रेडी होऊन ब्रेकफास्ट करतोय. तर बघू शकताय आज आम्ही लुक कसे कसे केलेले आहेत, काय कलर्स चॉईस केलेले आहेत आणि कोणत्या लोकेशन साठी. आणि आमच्या डॅडींचा पण लुक बघा, खूप सुंदर लुक आहे. तो तिघांचे लुक कसे वाटले ते नक्की कमेंट करून बघा. माझा मेकअप भूतासारखा वाटतोय का ते पण सांगा, कारण फाउंडेशनचा कलर नाही भेटला. जो भेटला तो घेतला. आता जशी दिसणार आहे तशी दिसणार आहे. Streets, but I kept searching for your trace in the dark, losing myself in the endless map. इथे येऊन हे सगळे लुक्स करणं खूप डिफिकल्ट आहे हे तिथे जाऊनच कळतं, कारण इथे इतकी फ्रीजिंग थंडी आहे की आपला हात सुद्धा बाहेर ठेवणं फार मुश्किल होऊन जातं. पैसे, त्यामुळे मी डिसाईड केलं काय काय छान छान स्पॉट आले ना वेगवेगळं दाखवूया काहीतरी, कारण या रस्त्यावरूनच आपण काल पण गेलो, आज पण जाणार, उद्या पण जाणार आहोत, त्यामुळे आपण बघूया काय. तर आता ही एक कंडिशन बघा, इथे एकदम कमी गॅप आहे आणि ह्या साईडला गाड्या सुद्धा पार्क आहेत. इथून आपली गाडी काढणं फारच मुश्किल जात होतं आणि स्क्रॅचेस पडायची भीती पण वाटत होती. तरी सुद्धा आपण अगदी व्यवस्थित ती गाडी काढायला शिकलो तेवढूशा स्पेस मधून. आणि आता ह्या रोड वरून आपण 2 दिवसात गेलो नव्हतो, त्यामुळे हे थोडा रोड नवीन होता, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. इथून एका साईडून आपल्याला पूर्ण ब्युटिफुल व्ह्यू दिसतो व्हॅलीचा. त्याचबरोबर छान छान माउंटन हिल्स सुद्धा बघायला भेटतात. रस्त्यात वळणावळणाचे घाट आणि प्रत्येक वळणावर एक नवीन सुंदर दृश्य. दूरवर दिसणारे चहाचे मळे, धुक्याची हलकी चादर, जणू स्वर्गात फिरत असल्यासारखंच वाटतं. कधी सूर्याची हलकी किरणं झाडांमधून डोकावतात, तर कधी पूर्ण रस्ता धुक्यात हरवून जातो. हा प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन नाही, तर प्रत्येक क्षण एन्जॉय करण्यासारखा एक्सपिरियन्स आहे. लामाहाटाकडे जाणारा हा मार्ग शांतता, सौंदर्य आणि निसर्गाची खरी ओळख करून देतो. तर चला, हा प्रवास आपला इथेच संपूया. लामाहाटाचा व्लॉग घेऊन मी लवकरच परत येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि कंचनजंगा पीक्स कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग आवडला असेल तर फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.